सर्वसामान्य जनतेला नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि जे आहेत आमच्या पक्षाचे आहेत 7 आश्चर्य आहे आणि हे जगातलं आता मीरा भाईंदरमधलं 8वं आश्चर्य आहे। 24 कोटी 24 लाख रुपये जर महापालिका त्यांना देत असेल, रस्ता आहे, गटार झालेला आहे, फुटपाथ झालेला आहे आणि फक्त मेट्रोचा एक पिलर जो त्यांच्या विरोधामुळे गेल्या अनेक वर्षापासून बंद होता आणि त्यामध्ये प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे फक्त एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव म्हणून त्यांनी नाव लौकिक कमावला नाही तर ह्या देशाचं प्रतिनिधित्व करत असताना ठाणे जिल्ह्याला एक वेगळ्या स्थानावर ते घेऊन गेले। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी श्रीकांत शिंदे यांना भारताचं प्रतिनिधित्व करायला जगामध्ये सुद्धा पाठवलं होतं आणि यशस्वीरित्या त्यांनी तब्बल 2 वेळा जगामध्ये जाऊन भारताचं प्रतिनिधित्व केलं। ते भेटून गेले, मलाही त्यांनी माझ्या बरोबर सुद्धा चर्चा केली कारण धाराशिवचा पालकमंत्री म्हणून जी काही सर्वसामान्य जनतेच्या गरजा लक्षात घेता निधीची डीपीसीच्या माध्यमातून तरतूद करायची आहे त्या संदर्भात त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की सर्वसामान्य जनतेला नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि माझं कर्तव्य आहे त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांना ज्या ज्या काही सुविधा खासदार म्हणून डीपीसीच्या माध्यमातून होणाऱ्या निधीतून देण्यात येईल त्या देण्याची भूमिका मी घेतली। त्यांना तसं आश्वासन दिलं। त्याचबरोबर राज्याचे काही इतर नगरविकास खात्याची निधी होती ती जवळजवळ 18 कोटी रुपयाचा निधी एकनाथ शिंदे साहेबांना त्यांनी भेट दिल्यानंतर ते सुद्धा वितरित करण्यात आल्या। काही मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतरित्या काही विकास कामं होती त्यासाठी ते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले। त्यामुळे आता ते खासदार जे आहेत आमच्या पक्षाचे आहेत धाराशिवच्या पूर्ण विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा उपलब्ध होईल आणि सर्वसामान्य जनतेची कामं कशी होईल यासाठी ते सर्वांना भेटतात त्याचाच एक भाग म्हणून त्या मुख्यमंत्र्यांना भेटले होते। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होतोय अशी चर्चा आहे आणि श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मिनिस्टर मिळते असं सुद्धा गोष्टी कानावर येतात, तुमची काय प्रतिक्रिया? नाही बघा, ह्या ठाणे जिल्ह्याचं 3 वेळा प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे फक्त एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव म्हणून त्यांनी नाव लौकिक कमावला नाही तर ह्या देशाचं प्रतिनिधित्व करत असताना ठाणे जिल्ह्याला एक वेगळ्या स्थानावर ते घेऊन गेले। आपल्या मतदारसंघ जो कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये हजारो करोडो रुपयाची त्यांनी विकास कामं केलेली आहे आणि ते नेतृत्व करत असताना लोकसभेमध्ये त्यांच्या भाषणाच्या सुद्धा अनेक ज्या चित्रफिती आहे ते उपलब्ध झालेल्या आहे। त्यामुळे फक्त जिल्ह्याचं मतदारसंघाचं किंवा राज्याचं नेतृत्व नाही तर ते देशाचं नेतृत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे। एवढंच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी श्रीकांत शिंदे यांना भारताचं प्रतिनिधित्व करायला जगामध्ये सुद्धा पाठवलं होतं आणि यशस्वीरित्या त्यांनी तब्बल 2 वेळा जगामध्ये जाऊन भारताचं प्रतिनिधित्व केलं। त्याबद्दल त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। एकनाथ शिंदे साहेबांचा मुलगा म्हणून नव्हे तर ह्या कल्याण लोकसभेचा यशस्वी खासदार, राज्याचं नेतृत्व करणारा एक तरुण उमदा खासदार आणि देशामध्ये भारताचं प्रतिनिधित्व परदेशामध्ये सुद्धा जाऊन चांगल्या प्रकारे करणारा एक खासदार जर ह्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये जर कॅबिनेट मंत्री होत असेल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा मुलगा म्हणून नव्हे तर त्यानं त्याचं स्वकर्तृत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे त्याची ती तयारी आहे आणि त्याची ती मानसिकता सर्वसामान्य शिवसैनिकांच्या माध्यमातून आम्ही सुद्धा करणार। ते तर मंत्रीपद नको असं म्हणतात परंतु आमची इच्छा आहे की त्यांनी मंत्रीपद स्वीकारावं। भाजपचे नरेंद्र मेहता यांनी काशीगाव मेट्रो स्थानकातली 133 चौरस मीटरची जागा अडवली होती। आता त्या बदल्यात मीरा भाईंदर हे 24 कोटी रुपये तब्बल रोखीनं देते ईडीआर ऐवजी। जगातील 7 आश्चर्य आहे आणि हे जगातलं आता मीरा भाईंदरमधलं 8वं आश्चर्य आहे की अवघ्या 133 मीटरसाठी 24 कोटी 24 लाख रुपये जर महापालिका त्यांना देत असेल, जी जागा ताब्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेची आहे, रस्ता आहे, गटार झालेला आहे, फुटपाथ झालेला आहे आणि फक्त मेट्रोचा एक पिलर जो त्यांच्या विरोधामुळे गेल्या अनेक वर्षापासून बंद होता आणि त्यामध्ये जिना जो उतरणारा आहे त्यासाठी लागणारे 133 मीटरच्या जागेचे जर 24 लाख रुपये महापालिका देत असेल तर जगातला 8वं आश्चर्य। उपसभापतीची निवडणूक होती आहे, मवियानं सुद्धा उमेदवार दिलेला आहे आणि तुमच्या पक्षात सुद्धा चुरस आहे असं दिसून येतं। बघा, आमच्या पक्षामध्ये सर्वस्वी निर्णय हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेत असतात। आता
तासाभरामध्येच त्याचा निर्णय लागेल. त्यामुळे कोण उमेदवार असेल आणि सभेमध्ये विधान परिषदेमध्ये संख्याबळ महायुतीचे जास्त असल्या कारणाने उपसभापती आमचा होणार यामध्ये तीव्र शंका नाही. सर नंबर प्लेट को लेकर आपसे HSRP नंबर प्लेट के लिए 5 टाइम हमने एक्सटेंशन दिया. राज्य में जिस तरह से देश विघातक कार्रवाई के दौरान HSRP नंबर प्लेट जरूरी होती है, बहुत ही जब भी राज्य में और खासकर मुंबई में जब भी देशद्रोहियों ने हमला किया उस वक्त के सरकार ने ऐसा निर्णय लिया कि HSRP नंबर प्लेट जरूरी है हर गाड़ियों में, और उस तरह से हमने करीबन 1.5 साल पहले उसको मान्यता दी. दिसंबर 24 में HSRP नंबर प्लेट जो निविदाकार थे उनको वर्क ऑर्डर दी गई है और राज्य में बंधनकारक किया गया था कि 2 करोड़ 10 लाख जो गाड़ियां हैं 2019 के पहले की उनको HSRP नंबर प्लेट बंधनकारक है. और उस तरह से अभी तक करीबन 5 बार उनको एक्सटेंशन दिया गया. अभी तक 49% यानी करीबन 1 करोड़ 4 से 5 लाख गाड़ियों को नंबर प्लेट लगाई गई, मगर अभी भी बहुत सारी गाड़ियां बाकी है, करीबन 1 करोड़ 10 लाख. तो उन्होंने अगर नहीं लगाया तो आज का आखिरी का दिन है. उन्होंने अगर एप्लीकेशन भी किया HSRP नंबर प्लेट के लिए तो भी उनको दंड में सहूलियत दी जाएगी. मगर अगर उन्होंने लगाया ही नहीं और उन्होंने एप्लीकेशन भी नहीं किया तो कल से RTO के अधिकारी उनके ऊपर कार्रवाई करेंगे.